हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर ही आहे साडी आणि हे आहे ब्लाऊज पीस. जे डिझाईनचं आहे ते स्क्वेअर आहे ते, आणि लायनिंगवाली आहे ती पूर्ण साडी. तर तुम्हाला दाखवते मी साडी पदर कसा आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे ते कट करून घेते मी. तर हे आहे, हा पदर आहे आणि ही लायनिंग आहे. ही पूर्ण साडीवर अशा प्रकारची आहे आणि साडी खूप छान आहे, कारण मोबाईलमध्ये वेगळा कलर दिसतो. त्याची काठ पण खूप मोठी आहे, लहान पण छान आहे, मोठे पण सुंदर आहे. तर लहान बारीक आहे, बघू शकता अशा प्रकारचे, आणि काठ मोठे जे आहे ते खालच्या साईडने अशा प्रकारचे आहे. तर चला मग कटिंगला सुरुवात. ब्लाऊजची कटिंग आहे तर आपल्याला 38 करायची आहे. तर ही बाही जी आहे ही 38ची आहे. आणि आता आपल्याला हे कसं वाढवायचं आहे, तर कारण हे 28 इंचाचं ब्लाऊज आहे, तर हे थोडंसं कमी पडते आहे या साईडला, क्रॉसपट्टीच्या साईडला. तर इथे पण आपल्याला जोड लावावा लागणार आहे. आणि आता उंची पहिले काढून घ्यायची आहे. उंची सेम आहे, 13.5 इंच आहे. आणि आता इथे आपल्याला कटोरीचा भाग कसा वाढवायचा आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर कटोरीचा भाग इथे आपण बिलकुल सेम असंच्या असं, कारण समोरचा गळा त्यांना लहान पाहिजे आहे. तर समोरचा गळा व्यवस्थित आहे, 6.5 इंच आहे. तर 5.5 पावणे 6 इंचापर्यंत होतं, कारण पाव इंच आपण शिलाईमध्ये आपापली इच्छा राहते. आणि इथे वाढवायचं आहे आपल्याला अर्धा इंच, आणि या साईडला अर्धा इंच, इथे अर्धा इंच. तर सेम हे मी ड्रॉ करून घेते, तुम्हाला दाखवते कशा प्रकारे इथे अर्धा इंच वाढवलं. कारण कटोरी वाढली लांबीत, तर आपल्याला साईडचा पार्टही लांबीत वाढवायचा आहे. तर ॲटोमॅटिकली आपली जी कटोरी आहे, समोरचा भाग आहे तो वाढून जाईल. आणि इथे अर्धा इंच वाढवायचा आहे, कारण हे 36 इंचाचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला 38 पाहिजे. तर इथे आपल्याला शिलाई मार्जिन आपण इथे वाढवून घेऊ, म्हणजे ते बरोबर येऊन जाईल. अर्धा इंच आपण इकडे वाढवलं, कारण हा भाग मोठा होऊन जाईल. आणि क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला या साईडला वाढवायची, म्हणजे या साईडला आपल्याला इथे जोड येईल. तर कसं ॲडजस्ट करता आलं पाहिजे तुम्हाला, तर ते सांगते आहे. कारण बाही आपण पहिले पूर्ण काढून घेतलेली आहे, बाही बघू शकता तुम्ही. आणि आता उरलेल्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवते. बघू शकता अर्धा इंच आहे. इथून अर्धा इंच आहे. ही झाली कटोरी आपली. आता मार्जिन आता हे 36 इंचाचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला इथे पण आपल्याला वाढवायचं आहे. इथे 1 इंच वाढवलेलं आहे. मार्जिन अशा प्रकारे. आणि बाही इथं कमर आपली आहे 8.5 इंच आहे. आणि 2 इंच मार्च.
हे बरोबर आपल्याला आता हे जे काठ आहे हे आपल्याला बाहीला लावायचे आहे आणि जे दुसरे काठ आहे ते बारीक आहे ते आता आपल्याला डिझाईन पाहिजे नाही आहे, गोल गळा आहे आणि हे काठ आपल्याला पाठीमागे लावायचे आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे. आता इथे पहिले बाही काढून घ्यायची आपल्याला. सरळ इथं पाहून घ्यायचं आहे. आपण एकदा साईडला ठेवलेलं आहे त्याची जोड लागणार आहे आपल्याला. कुठल्या एका साईडने आपल्याला जोड लावायचा. एवढा जोड लागणार आहे. तुम्ही अर्ध अर्ध करूनही लावू शकता साईडला. तर अशा प्रकारे हा जो भाग उरतो याच्यामध्येच आपली बाही ॲडजस्ट होऊन जाते. आपण जेव्हा कटिंग करू तेव्हा हे झालं आपली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जर केलं नसेल, व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा पण सपोर्ट मला पाहिजे. तर इथे मी सगळी जे पट्ट्या वगैरे ते कापून घेते आणि आपलं स्टिचिंगचा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये येईल.